ओठ हलवू नका, एकही शब्द बोलू नका, पण फक्त मनात एक शब्द म्हणा, आनंद. मोठ्यानं नाही, फक्त आत. चला सगळे मिळून 3 मोजतो. 1 2 3. म्हणालात ना? आता थांबा आणि विचार करा. तुम्ही हा शब्द बोललाच नाही, तरीही तो शब्द मेंदूत स्पष्ट ऐकू आला. ही जादू नाही. सायन्स काय सांगतं माहिती आहे? जेव्हा आपण मनात बोलतो तेव्हा मेंदूतील स्पीच सेंटर म्हणजे बोलण्याचं केंद्र आणि हिअरिंग सेंटर म्हणजे ऐकण्याचं केंद्र दोन्ही एकाच वेळी सक्रिय होतात. म्हणजेच मेंदू स्वतःचा आवाज तयार करतो आणि स्वतःच तो ऐकतो. पण खरी गंमत इथं आहे. मेंदू विचार तयार करतो, पण त्या विचारांची जाणीव कोणाला होते? तो विचार पाहणारा, तो ऐकणारा, तो जाणणारा, तो मेंदू नाही. ती आहे आपली चेतना म्हणजे कॉन्शियसनेस. म्हणजे विचार बदलतात, शब्द बदलतात, पण विचार जाणणारे आपण कायम एकच राहतो. त्यामुळे आपण विचार नाही, आपण विचार पाहणारे आहोत. आता तुम्ही म्हणाल याचा उपयोग काय? जेव्हा मनात चिंता येईल, राग येईल, एकटेपणा जाणवेल, तेव्हा एवढंच करा. क्षणभर थांबा आणि स्वतःला म्हणा, हा विचार आहे, मी नाही. जसं ढग आकाशात येतात जातात पण आकाश तसंच राहतं, तसंच विचार येतात जातात पण आपण सुरक्षित आहोत. रात्री झोप येत नसेल किंवा मन सतत भूतकाळात अडकलं असेल, तेव्हा मनात येणाऱ्या शब्दांकडं फक्त साक्षीदारासारखं पहा. त्यांच्याशी भांडू नका, त्यांना थांबवायचा प्रयत्न करू नका, फक्त बघत राहा. हळूहळू श्वास शांत होतो, हृदयाचा ठोका स्थिर होतो आणि मनाला कळतं, मी विचार नाही, मी विचार पाहणारा आहे. आणि ही जाणीव औषधासारखी काम करते. ती शांतता देते, ती सुरक्षिततेची भावना देते. विचार बदलले नाही, पण त्यांच्यापासून अंतर मिळालं आणि तेच खरं स्वास्थ्य आहे. मंडळी, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तुमची प्रतिक्रिया कमेंट करून सांगा. आणि गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.